नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, जे आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत आहे 1500 रुपये महिना, तर बघा आता आपल्याला यामध्ये वाढ बघायला भेटत आहे. जी तुम्ही पोस्टरवर बघितलं आहे, थंबनेलवर बघितलं आहे, तीच माहिती तुम्हाला भेटणार आहे. जवळपास 800 रुपये वाढ. 800 रुपये वाढ या संदर्भात काय निर्णय झाला, काय नवीन बदल झाला आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर सध्या आपल्याला 1500 रुपये महिना भेटत आहे, तर त्यामध्ये आता 800 रुपये वाढ होणार आहे. तर या संदर्भात सर्वात मोठी बातमी, सर्वांत मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. ती अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता. 2,40,00,000 महिलांच्या अर्जांना मंजुरी. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे की जो आपण आता अर्ज करण्याची शेवटची तारीख होती 30 सप्टेंबर, तर ती आता संपत आलेली आहे. आणि आता या योजनेमध्ये जी अर्ज भरण्याची तारीख आहे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जवळपास 2,40,00,000 महिलांच्या अर्जांना आता मंजुरी भेटलेली आहे. तर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी तुम्हाला जर काही लाडकी बहीण योजनेबद्दल जर काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता भेटला का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. तर बघा, आता जेव्हा सरकारने ही योजना सुरू केली होती त्यानंतर सरकारने यामध्ये थोडीफार वाढ केली होती आणि त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत सरकारने मुदतवाढ दिली होती. पण आता यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. तर बघा, आता पुढच्या काळात काय होणार आहे, विधानसभा निवडणुका येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2,40,00,000 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर बघा, जी आपली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये आत्तापर्यंत 2,40,00,000 महिलांचे जे अर्ज आहे ते मंजूर करण्यात आल्याची माहिती आपल्या समोर आली आहे. ही आकडेवारी 24 सप्टेंबरपर्यंतची आहे. अधिकाधिक महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठीच मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. तर बघा, ही जी आकडेवारी ही 24 सप्टेंबरपर्यंतच आहे आणि अधिकाधिक महिलांपर्यंत या योजनेचा जो लाभ आहे या पोहोचवण्यासाठीच मुदतवाढ दिली जाण्याची ही शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तपत्रानं दिलेलं आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. तर बघा, राज्य सरकारचे जे महिला आणि बालविकास जो खातं आहे या विभागामार्फत जी ही योजना आहे ही चालवली जात आहे. आत्तापर्यंत या योजनेसाठी 2.5 कोटी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 2,40,00,000 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर बघा, आतापर्यंत म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात किती अर्ज दाखल झाले आहे? 2.5 कोटीहून अधिक अर्ज हे दाखल झाले आहे. आणि त्यापैकी किती अर्ज मंजूर झाले? तर फक्त 2,40,00,000 अर्जच मंजूर झाले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या विशेष शिबिरांमुळे अर्जाच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती आलेली आहे. तर बघा, जे आता महिला आणि बालविकास विभाग आहे यांच्याकडून काय झालं की ठिकठिकाणी ते अधिवेशन किंवा राबवण्यात येत आहे, शिबिर राबवण्यात आहे आणि या शिबिरामुळेच अर्जात मोठी संख्येने वाढ झाली असल्याची माहिती ही समोर आलेली आहे. पुणे जिल्ह्यात 18,00,000 महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर बघा, एकट्या पुणे जिल्ह्यातच जवळपास 18 कोटीचे अर्ज आहे ते मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात 14,00,000, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात 10,00,000 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. तर बघा, जो आपला पुणे जिल्हा आहे यामध्ये 18,00,000, जो आपला पुणे जिल्हा आहे यामध्ये जवळपास 18,00,000 महिलांचे जे अर्ज आहे ते मंजूर करण्यात आले आणि नाशिक जिल्ह्यात 14,00,000 महिलांचे जे अर्ज आहे ते सादर करण्यात आले आणि ठाणे आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये 2,00,000 अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहे. 10,00,000 अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ही सुरू केलेली आहे. तर बघा, जे आपलं राज्य सरकार आहे या राज्य सरकारने जुलै महिन्यापासून ही जी योजना आहे ही सुरू केली. या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तर बघा, या योजनेनुसार ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षे वयोगटातील आहे त्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र यासाठी संबंधित महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तर बघा, ज्या महिलांचं उत्पन्न, घरचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
महाराष्ट्र सरकारनं पुरवणी अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. तर बघा, जेव्हा ही अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पानुसार या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांचा जो खर्च आहे तो अपेक्षित धरला जात आहे दरवर्षी. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पहिली अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. तर बघा, जेव्हा ही योजना सुरू केली त्यानंतर सरकारनं काय सांगितलेलं होतं की तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. ही अंतिम मुदत होती 31 ऑगस्ट. मात्र त्यानंतर सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ आली होती. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्याचा त्यांना पुन्हा सत्ता मिळवण्यासाठीच फायदा झाला होता. तर बघा, जेव्हा ही योजना सुरू केली होती त्यानंतर त्यांनी पुन्हा या योजनेची तारीख वाढवली होती आणि मध्य प्रदेशमधले जे पहिले मुख्यमंत्री होते शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारनं लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती आणि त्याच योजनेचा त्यांना निवडणुकीमध्ये फायदा झाला होता. आणि आता जो आपला तिसरा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे त्याबद्दलची आता माहिती आपण बघणार आहोत. या योजनेचा तिसरा जो हप्ता आहे त्या तिसऱ्या हप्त्याची खूप साऱ्या महिलांनी जी प्रतीक्षा आहे, आता हा तिसरा हप्ता कधी भेटणार आहे आपल्याला ते बघणार आहोत. तर बघा, 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता होणार जमा. तर आता 29 सप्टेंबरपर्यंत जो तिसरा हप्ता आहे तो जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. तर बघा, जो आपला पहिला आणि दुसरा हप्ता होता जुलै आणि ऑगस्टचा, या 2 महिन्याचे जे पैसे आहे ते आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले होते 3,000 रुपये. महिलांना 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला अनुक्रमे पुणे आणि नागपूरमध्ये कार्यक्रम घेऊन पैसे वितरित करण्यात आले होते. तर बघा, महिलांना काय झालं की 17 ऑगस्ट रोजी आणि 31 ऑगस्टला अनुक्रमे पुणे आणि नागपूरमध्ये जो कार्यक्रम झाला येथून हे पैसे वितरित करण्यात आले होते. आता 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मेळावा आयोजित करून महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. तर बघा, आता 29 सप्टेंबरला हा मेळावा कुठं होणार आहे? रायगड जिल्ह्यात होणार आहे आणि या मेळाव्यानुसारच जो तिसरा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये पाठवणार असल्याची माहिती ही समोर आलेली आहे. म्हणजे 29 सप्टेंबरला जो तिसरा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आहे. आता बघूया, जो आपल्याला 800 रुपये जी वाढ होणार आहे ती कोणत्यानुसार होणार आहे. तर बघा, आता आपल्याला काय झालेलं होतं की सरकारने जेव्हा या योजनेची घोषणा केली होती तेव्हा सरकारने काय सांगितलेलं होतं की तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये भेटणार आहे आणि त्यानुसार आपल्याला दरमहा 1,500 रुपये भेटतसुद्धा आहे. आणि त्यानंतर सरकारने काय सांगितलेलं होतं की तुम्हाला वर्षाचे 3 जे गॅस आहे ते सिलेंडर हे फुकट भेटणार आहे. म्हणजे आपण वर्षातून 3 जे सिलेंडर आहे ते सिलेंडर आपण फुकट वापरू शकतो वर्षाला 3. आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर आता जी सिलेंडरची किंमत आहे सध्याची गेला हे 800 रुपये आहे आणि त्यानुसार आता सरकारने काय निर्णय घेतलेला आहे की जे आता सिलेंडरची जी किंमत आहे ती महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. म्हणजे जे 800 रुपये आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे गॅस सिलेंडरची. तर अशानुसार आता 800 रुपये जी वाढ आहे ही यानुसारच होणार आहे. म्हणजे तुम्हाला सिलेंडर घेण्यासाठी 800 रुपये हे सरकार तुमच्या खात्यामध्ये पाठवणार आहे. तर अशी ही महत्त्वाची माहिती होती. तर चला आता भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल.